स्वानंदी काहीच बोलू नकोस आज. तू आज जे वागली आहेस ना ते कुणालाही न पटणार आहे. का तुम्ही एवढा सगळा बाऊ करताय? अरे असं एवढं काही झालं नव्हतं. मी झटापट झाली ग थोडीशी आणि ती माझ्या हातातून मॉप घेत होती तर मी तो हिसकावून घेतला, तिला दूर लोटलं, बस एवढंच. मला काय माहिती तिचा पाय तुटेल. एक मिनिट, तुला अजूनही तू चुकली आहेस असं वाटतच नाहीये का? मग चुकीचं अगं तू तुझ्या सुनेवर हात उगारलायस. नाही. हा कायद्याने गुन्हा आहे ही एक गोष्ट. आणि राजवाडेंना आता इथे जे झालंय ते जर कळलं, त्यांच्या लहान बहिणीला इतकी दुखापत झाली आहे कळलं तर ते काय करतील याचा विचार कर. तुम्हाला सगळीकडे माझीच चूक दिसतीये का? हो, कारण आहे तुझी चूक. नाहीये. मान्य कर ना कधीतरी. आणि काय इथे कोणीच तुला आज ओळखत नाही आई. हे जे काय वागली आहेस ना ही पहिली वेळ नाहीये तुझी. तू काकूंबरोबर मिळून अधिराचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला होतास. अगं किती वेळा घरी आली आहेस आमच्या आणि अधिराला दूषण देत बसली आहेस. आणि तुझ्या वागण्याला कंटाळून अधिराने वेगळं राहायचा निर्णय घेतला होता. तू माझ्या सासरी आलीस आणि तुझंच घर असल्यासारखी तिथे सेटल झाली होतीस. ही सुद्धा चूकच होती. तुला कळत नाही का यातलं काहीच? आई दरवेळी आम्हाला वाटत राहतं की तू आता बदलशील, तुला काहीतरी कळेल. आणि प्रत्येक वेळी आम्ही फक्त फॅमिली म्हणून माफ करत असतो तुला. पण आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. जाऊ दे स्वानंदी, या घराचे सगळे संस्कार, सगळ्या मर्यादा ओलांडण्याचा पणच केला या बाई. आपण आपलं वागणं सुधारावं, आपली चूक समजून घ्यावी, एवढी साधी माणुसकी सुद्धा हिच्यामध्ये उरली नाही ग. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी चुकले. माझ्यात माणुसकी नाहीये. मीच सगळे चूक केलेली आहे. मीच सगळे गुन्हे केलेले आहे. मी चुकले. खुश 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 काय खुश आई? अगं खरंच चुकलंय तुझं. हे बघ, तुझ्या आत्ताच्या वागण्यामुळे अधिराला दुखापत झाली आहे. तू इथे आत येणार आहेस आणि तिची माफी मागणार आहेस आता. मी का माफी मागू? माझ्यामुळे नाही ग झालंय ते. ती तिची तिची पडली ना. नंदू जाऊ दे, सोडून दे. तसाही माफी मागितल्यामुळं हिचा गुन्हा पुसला जाणार नाही. आजपर्यंत आपण हिला माफच करत आलो, त्याचे परिणाम तू बघतेस ना. बघ, यावेळी हिला हिच्या कर्माची शिक्षा ही मिळायलाच हवी. अरे काय शिक्षा 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 लावली तुम्ही मगासपासून? सारखं मला जेलमध्ये पाठवायची की तुम्हाला घाई लागली आहे का? ए स्वानंदी, सांग तुझ्या बाबांना, एवढी जर घाई लागली असेल तर मला त्या नाक्यावर घेऊन जा, चौकामध्ये उभी करा आणि सगळ्यांच्या समोर फाशी द्या. फाशी द्या मला. नाही 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 नाही, तुला फाशी द्यायची की आणखीन काय शिक्षा द्यायची हे सगळं आधीला ठरवेल. अधिरा, तुझा गुन्हेगार तुझ्या समोर आहे. मंदा तुझ्याशी अत्यंत चुकीची वागलेली आहे, त्यामुळं तिला शिक्षा ही मिळायलाच हवी. आता तिला काय शिक्षा करायची आणि काय नाही हे तू ठरव. हो अधिरा, ठरव, खरंच ठरव. कारण आईच्या चुकीच्या वागण्याचं गांभीर्य तिला कळायला हवं. तू जोपर्यंत शिक्षा देणार नाहीस तोपर्यंत तिच्या वागण्यावर वचक बसणार नाही. आणि घाबरू नकोस, बोल. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. अधिरा, तू पोलिसांमध्ये तक्रार करायची जरी ठरवलीस ना तरी आम्ही सगळे तुला सपोर्ट करू. सारखं सारखं पोलीस पोलीस का बोलताय तुम्ही? कधी सांगताय सारखं सारखं पोलीस मध्ये तक्रार कर? अधिरा, माफी मागते बाई तुझी. मी चुकले, मी चुकले, मला माफ कर. यापुढे असं नाही वागणार मी. माझ्याकडनं असं नाही होणार. पण कृपा कर, पोलिसात तक्रार करू नको ना. मी तुझ्या आईसारखी आहे ना. बाई माफी मागितली ना तुझी, आता कर ना माफ. राहून समजाव ना हिला. समजाव तुझ्या बायकोला जरा. काय समजावू? हा
काय समजवू सांग ना. आई, आजवर मी तुला इतकं पाठीशी घातलं, ह्या सगळ्याचं हे फळ दिलंयस तू मला. म्हणजे हेच की तू खूप अति केलंयस आई. अगं लहानपणापासून समजावत आली आहेस मला, शिकवत आली आहेस हे सगळं. डोमेस्टिक व्हायलन्स कधी नाही करायचा, हिंसा नाही करायची, आणि आता तूच हे केलंस अधिरासोबत. मी नाही, मला अधिराची बाजू आत्ता कळली. आता पटतेय का तिला तुझ्याबरोबर राहायचं नाही येते. पण मी आई तू गप्पा बस प्लीज. मी ना तुला शेवटचं सांगतोय आई, आता जर तू माझ्या बायकोला हात जरी लावलास ना किंवा तिचा अपमान जरी केलास ना, तर मी पुढाकार घेऊन हे घर सोडून जाईन. सुष्मिता, बाबा, अधिरा सगळ्यांना घेऊन निघून जाईन आणि परत इथे कधीच येणार नाही, ही शपथ घेतो. बघ अधिरा, बघ आता तर तुला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. तू बिनधास्तपणे हिला शिक्षा दे. मला नाही जमणार हे असं शिक्षा वगैरे द्यायला. काय? अगं एवढ्या नरमाईने घेऊ नकोस. तिला शिक्षा मिळाली ना तरच ती यापासून काहीतरी धडा घेईल आणि तुझ्याशी यापुढे नरमाईने वागेल. हो अधिरा, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तुला हवी ती शिक्षा दे तू तिला. ओके फाईन, देते मी शिक्षा. आई, तुमच्यामुळे मी पुढचा 1 महिना माझ्या एका पायावरती चालणार आहे. दुसरा पाय मला वापरता येणार नाहीये. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा एका पायावरती हे काय? हे अधिरा, अगं हे काय एवढीच शिक्षा? म्हणजे माझा डिस्कम्फर्ट कळेल ना यांना. चला आई, रूमच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत तुम्हाला एका पायावरती चालायचं. चला आई, चला. हो चालेल ना. इथून ना. काय चाललंय सगळं?